तर चला सकाळी आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे. तर चला आपण आहे ना कोबीची भाजी बनवायची आहे. तर हा कोबीचा गट्टा आहे ना पूर्ण साफ करून घेते आहे. कारण थोडंसं घाण असते ना त्या कोबीला, त्यामुळे ना पूर्ण पानं काढून घेते. कोबीचा गट्टा आहे ना साफ करून चांगला स्वच्छ असं चिरून घेते. पातळ रश्याची भाजी बनवायची आहे. तर त्याची रेसिपी ना आज तुमच्या संग शेअर करते. तर चला आता कोबी आहे ना चांगला बारीक कापून घेते आणि बाहेर चुलीवरतीच भाजी बनवणार आहे. तर मी घरामध्येच कोबी कापून घेतला. आता बाहेर जाते चुलीवरती भाजी बनवायला आणि चुलीवरती गरम पाणी पण करायला ठेवलंय. चांगलं पाणी पण गरम झालंय. तर आता आपण चिरलेला कोबी आहे ना त्यामध्ये गरम पाणी टाकते. कारण गरम पाण्यानं आहे ना कोबीचा वैश्वास हा निघून जातो. त्यामुळे आहे ना गरम पाण्याने कधी पण कोबी धुवून घ्यायचा असतो. तर आता मी कापलेल्या कोबीमध्ये ना गरम पाणी टाकून देते आणि चुलीवरतीच फोडणी द्यायला घेते. तर कढई चुलीवरतीच गरम करते आणि जे पाणी असतं ना ते जळून गेल्यानंतर त्यामध्ये ना तेल टाकते. तर 2 वगळ्या तेल टाकते. तेल पण चांगलं गरम होऊ देते आणि आम्हाला आहे ना ही कोबीची भाजी खूप आवडते. तर रश्श्याची भाजी ना खूप भारी लागते. बाजरीच्या भाकरीसंग जर चुरून खाल्ली ना पोळीसंग किंवा भातासंग खूप भारी लागते. तर आता तेल पण चांगलं गरम झालं, टाकलं आहे. गरम होऊ देते चांगलं. आणि आज आहे ना सकाळी-सकाळी भाजीपासूनच म्हणजे जी रेसिपी बनवायची ना तिच्यापासूनच सुरुवात करते व्हिडिओला. कारण आज घाई पण खूप आहे. कांद्याची लागण पण चालू आहे. कांदे काढायचं काम पण चालू आहे. त्यामुळं म्हटलं चला आज आहे ना रेसिपीपासूनच व्हिडिओला सुरुवात करावा. तर जिरे, मोहरी टाकली, ती चांगली तळून घेतली. त्यानंतर पाव चमचा हळद टाकते त्यामध्ये. हळद पण चांगली तळून घ्यायची आहे. आणि काय करायचं माहिती का, कोबी आहे ना म्हणजे तेलामध्ये जिरी, मोहरीची आपण फोडणी देतो ना हळदीची, तर त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मीठ टाकून. तो चांगला परतून घेतला ना तर खायला पण खूप छान लागतो आणि शिजतो पण पटकन आणि वास पण येत नाही. अशा प्रकारे आहे ना तुम्ही कोबी नक्की करून बघा. खूप छान लागतो खायला. तर आता गरम पाण्यातून आहे ना स्वच्छ असा कोबी धुवून घेतला आणि त्याला मिठामध्ये आहे ना चांगला परतून घेते. जास्त काही वेळ लागत नाही कोबी शिजायला, पटकन शिजतो कारण बारीक कापलेला असतो ना त्याच्यामुळे तो पटकन शिजून जातो. तर हे बघा मस्त असा परतून घेतलाय ना, तर आता आहे ना आपण मिक्सरमधून आहे ना मसाला वाटून आणू याचावाला. तर त्यामध्ये ना 2-3 पाकळ्या लसूण, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे असं बारीक वाटण करून आणणार आहे मी आणि मीठ टाकलंय आता. तर आधी विसरलेच होते मीठ सांगायचं, तर त्यामुळे आहे ना मीठ पण टाकलंय आता. तर मीठ टाकून चांगलं परतून घेतलंय. तर बघा असं मस्त परतून झाल्यानंतर कोबीची क्वांटिटी पण कमी होऊन जाते. मग जास्त काही राहत नाही, थोडी कमी होती त्याची क्वांटिटी. आणि हे वाटण करून आणलंय मी लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं. एकदम चिक्कन वाटून आणलंय म्हणजे रस्सा आहे ना घट्टसर येतो त्यानी. तर हे बघा अशा प्रकारे आहे ना आपण भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकायचं. आपल्याला जेवढी भाजी पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं. कारण आज आहे ना भाजीची क्वांटिटी मी जास्त करणार आहे. कारण भाजी 2 टायमाची आणि मळ्यात पण जायचं आहे ना, मळ्यात जास्त भाजी लागते ना त्यामुळं. तर मळ्यात आहे ना सगळ्यांबरोबर जेवायला आहे ना मज्जाच वेगळी असते. खूप म्हणजे खूप सारे मजूर असतात ना, मग त्यांच्याबरोबर जेवायला मग जास्त जेवण जातं ना, त्यामुळं मग मी जास्तच भाजी बनवणार आहे. तर एवढी कढई भरून भाजी करणार आहे मी. तर बघा जाळ पण खूप लागलं आहे मस्त. आता सकाळी-सकाळी शेकायचं पण काम चालू आहे आणि भाजी बनवायचं पण काम चालू आहे. तर दोन्ही कामं चालू आहे. मस्त अशी भाजी पण शिजते छान. आणि आता थंडी पण थोडीशी वाढली ना, त्यामुळं गारवा पण खूप लागतोय. मग चुलीजवळ स्वयंपाक बनवायचा असला का, तर शेकणं पण होतं, स्वयंपाक पण बनवणं होतं. मस्त दोन्ही पण कामं चालतात. तर मस्त अशी भाजीला रस्सा केलाय मी. हिरव्या मिरचीची भाजी आहे ना, खूप छान लागते खायला कोबीची. नक्की करून बघा. आपण सुक्की तर कायमच करतो, पण अशी हिरव्या मिरचीची ना रश्श्याची भाजी खूप छान लागते. त्यानंतर कोथिंबीर टाकली वरून आणि आता 5-1 मिनिटं चांगली उकळी येऊ देऊ, शिजू देऊ. त्यानंतर आपली भाजी शिजून जाते. तर मस्त असं जाळ पण जास्त झाला, पण थोड्या कमी जाळावर भारी शिजते. तर बघा मस्त अशी भाजी शिजून गेली आहे आपली. तर घट्ट पण असं घट्टसर रस्सा आला आहे. भाजी छान झाली आहे. तर मस्त शिजून पण गेली आहे. तर आता भाजी मी उतरून ठेवते आणि भाकरी करायची आहे मला. बाजरीच्या भाकरी करायच्या आहे, तर त्या भाकरी करून घेते. हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे। 9 वाजले सकाळी, घरातली कामे सर्व आवरली आहे। मळ्यात जायचंय आता, तर कांदे काढायचे कामं चालू आहे। तर चला आज आम्ही ना कांदे काढणार, म्हणजे कांदे काढून झाले, कापायचे आज। तर चला मळ्यामध्ये तर कांदे कापायचे। आबट पण खूप आलाय आमच्याकडं, असं पाऊस येण्याची शक्यता, इतका आबट आलाय। तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर चला हे बघा, इथं मळ्यामध्ये आलोय आम्ही। तर सर्व असे कांदे काढून टाकलेले। आता हे कांदे आहे ना कापायचे। याची पात पण मुरजली आहे, 2-3 दिवस झाले कांदे काढून, आणि असे झाकून ठेवले, म्हणजे ना उन्हाने ते खराब होणार नाही म्हणून। आणि पातीखाली ना कलर पण खूप छान असा येतो, तर त्यामुळे ना असे कांदे झाकून ठेवले। आणि इकडे शेजारीच आहे ना कांद्याची लागण पण चालू आहे आमचीवाली, रोप उपटायचं पण काम चालू आहे। तर दोन्ही पण कामं चालू आहे, म्हणजे एकच काम खूप वेळ लागतो ना, त्यामुळे दोन्ही पण कामं चालू ठेवले आम्ही चौघीजणी कांदे कापितो। काढून कापले, म्हणजे कापायला सुरुवात करणार आहे आज। आणि इकडे आहे ना कांदे पण लागण चालू करणार आहे। तर थोडेसे कांदे पण राहिले काढायचे, तर चला मी तुम्हाला दाखवते थोडेसे कांदे राहिले ना काढायचे ते। तर बघा इथं थोडेसे कांदे पण राहिले काढायचे, 2 पट्ट्या, तर ते पण काढायचे, ते नंतर काढू। आता आधी कांदे आहे ना कापून घेऊ, त्यानंतरच हे कांदे काढून घेऊ। तर चला आता आहे ना पटपट हे कांदे कापून घेऊ, बघू दिवसभरात किती कांदे होतात तर। आणि काय माहिती आहे का, कांदे जर उन्हात राहिले ना तर खराब होऊन जातात। कांद्याचा कलर आहे ना खराब होतो, तो फिका कलर पडतो। त्यामुळे आहे ना आम्ही चौघी पण कांदे कापून घेऊ राहिलो, कारण 2-3 दिवस झाले ना कांदे काढून, त्यामुळे ना कलर आहे ना थोडा खराब होतो, कारण ऊन पण पडतं ना। त्यामुळं जरी पातीखाली आपण झाकून ठेवतो ना, पण कांद्याचा कलर आहे ना खराब होऊन जातो। ऊन पात खराब होती ना, अशी वाळल्या जाते ना, त्यामुळे ना कांद्याचा कलर खराब होतो। म्हणून आहे ना मग कांदे कापायला आम्ही सुरुवात केली चौघींनी। तर इकडं बा आमच्या मनीषा अक्कांनी त्या कांदे पण लावायचं काम चालू आहे इकडं त्यांचं, आणि दीदीन त्या रोप वाहत आहे इकडं। आजी आणि ना विराज आहे ना कांद्याचं रोप आहे ना ते उपटता इकडं। तर म्हणजे असं सर्वांनाच काम आहे, आणि बाबा घरी आहे, तर त्यामुळे ना आता आम्ही एवढे कोणाचं काम कधी होतं ना ते बघू। आता कांदे कापायचे होते आधी की कांदे लावायचे होत्या। तर चला आता आहे ना पटपट असे कांदे कापून घेतो, नंतर तुमच्याशी बोलतो परत आहे ना। झाले पाहिजेत लवकर, आभट पण खूप आलंय, मग कांदे ओले नाही झाले पाहिजेत ना। तर चला, शेतकऱ्याचं कसं असतं, त्यांना सगळंच लागतं, पाऊस बी लागतो, कांदे बी लागतात, सगळंच लागतात। आणि आपण वर्षभर एवढी मेहनत केलेली असते, तर आता कांद्याची मेहनत म्हणजे 4 महिन्याची असते। तर 4 महिने आपण कांद्याला एवढी मेहनत करतो, आणि ते पावसाने ओले झाले तर खराब होऊन जातात। त्यामुळे ना पटकन कांदे कापून घ्यायचे आता, तर नंतर बोलतो। तर बघा एवढे कांदे कापून झाले, आणि पोळ पण झाकून ठेवली आहे पातीखाली। आणि म्हणजे ना पाऊस जर आला तर मग याच्यावर कागद टाकता येईल, अशा प्रकारे ना पोळ तयार करून घेतली आता आम्ही। आणि घरी चाललोय आता, संध्याकाळचे 6 वाजले। बाबा उभे ना तिथपर्यंत आमचे कांदे कापून झाले एवढे। विराज चाललाय घरी, त्याला गाई पाणी पाजायचे आहे ना, तर तो घरी चाललाय। आता मी पण चालले घरी, आणि दीदी गेलेली आधीच घरी। तर बघा आता आम्ही घरी आलोय, इथं ठेवलाय चहा, शेजारी दूध म्हणजे तापून झालंय, भरपूर अशी दीदीने तयारी करून ठेवली होती। आणि इकडे आहे ना कुकरमध्ये मुगाची डाळ पण शिजून ठेवली, थोडीशी खिचडीची पण तयारी केली आहे। तर भरपूर असं दीदीची पण खूप मदत होती घरी पण, संध्याकाळी बी, आणि मळ्यात पण होती। तर चला आता आहे ना व्हिडिओची एंडिंग इथंच करते आहे। व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।